मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 29व्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, सध्या काजूचा सीझन चालू झालाय. तर काही ठिकाणी काजू धरायला देखील लागलेत, बाजारात देखील काजू आलेत. पण आपले काजू कुठपर्यंत आलेत ते बघण्यासाठी आज आपण जाणार आहोत बागेमध्ये. बागेमध्ये सध्या काय कामगिरी चालू आहे ते देखील बघूच. सध्या म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं बघितलात की काही बायका होत्या जे बागेची साफसफाई केली होती, आणि त्यानंतर आता 2-4 दिवसापूर्वी काही गडी माणसं होती ज्यांनी काजूची वय केली. आता वय म्हणजे काय तर ते बघण्यासाठी आपण जाणार आहोत बागेमध्ये, तेव्हाच दाखवीन वय म्हणजे काय असते ते. आणि तसेच काजू धरलेत की नाही किंवा काजू किती झालेत आपले. माझ्या मते छोटे छोटे धरले देखील असतील, तर तिकडे गेल्यावरच समजेल की काजू धरलेत की नाही. आणि आत्ता सध्या खूप गडबड चालू आहे, त्यामुळे व्हिडिओ होत नाहीत. आणि माझं सासरकडचं पहिलं हळदी कुंकू होतं, त्याचा देखील व्हिडिओ मी थोडासा गेलाय, पूर्ण करता नाही आलं कारण पूर्ण धावपळच होती. त्याच्यामध्ये जे मी शूट केलंय ते तुमच्यापर्यंत दाखवणारच आहे. तर आधी हळदी कुंकवाचा व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर हळदी कुंकवाच्या दिवशी मी अशा प्रकारे तयार झाले होते, माझ्या लग्नातला शालू नेसून. आणि आता इकडे बघा ठमा आणि आरू कशी खेळतायत मस्त तयारी करून. ठमा, काय घातलंस? काय घातलंस? हा, कपडे कोणते? शद्रा. तर इकडे आता मंडळी बघू शकता, वान म्हणून इकडे मस्तपैकी हळदी कुंकवाचं गणपतीचं भांडं आणलंय. नंतर आपली गुलाबाची फुलं, इकडे हळदी कुंकू, तिळगुळ, लहान मुलं येतील म्हणून चॉकलेट्स, आणि इकडे तिळगुळ परत, आणि त्याचबरोबर काही कुवाऱ्या मुली येतील तर त्यांच्यासाठी रुमाल. आणि इकडे आपली ठमा. ठमा काय खाते? चॉकी खाते. मंडळी आता पाठीमागे बघू शकता थोडी थोडी माणसं जमा होत चालली आहेत. आता थोड्या वेळाने सर्व जास्त जमा झाली काय मग एकत्रच चालू करेन हळदी कुंकू. तर मंडळी आता बाहेर मस्त बायका जमल्या आहेत आणि इकडे त्यांच्यासाठी मी चहा ठेवली करून होती, ते आता चहा द्यायला जाते. मंडळी अशा प्रकारे थोडं हळदी कुंकू झालं. अजून बायका थोड्या थोड्या वेळाने येतील. प्रत्येकजण आपापल्या कामात असतं, त्यानुसार आपल्या टायमिंगनुसार येतील. तर तिकडे आता बघू शकता ही माई म्हणजे यांची आत्या, जी खालच्या गावामध्येच म्हणजे 2 बारसू आहेत, एक वरचं बारसू आणि एक खालचं बारसू, तर ती तिकडे राहते. तर ती पण आपल्या हळदी कुंकवासाठी आली. आणि आता माई जातेस की राहा ग आज? हा, तर काका आहेत घरी म्हणून माई चालली. चालेल, चल सावकाश जा. अरे रोशनने अमुक पाठवला नाही, माझ्या फोनवर आला. हा, माग पण सांगू होता. रोशनची बायको ना चांगल्या जेवण करतात सगळा फोनवर. वय
मी खोटा नाही सांगितले रे, आम्ही कशा बघू येतो इथे. मंडळी अशाच थोड्या थोड्या बायका येतात, कारण गावच्या ठिकाणी शेतीची कामं खूप असतात, तर प्रत्येक जण आपापली कामं आवरून येत असतात. जसं मगाशी व्हिडिओ चालू केला त्याच्या आधी पण थोडी जण येऊन गेली, जसं बाई वगैरे आणि शेजारच्या काही बायका. तसंच आता देखील अशा 4-4 बायका येतच राहणार आहेत. आपल्या यूट्यूब फॅमिलीतील मंडळी आहेत खूप हौशी. रोशनरावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाच्या दिवशी. तर हा होता माझा हळदी कुंकवाचा व्हिडिओ. तर आता पाठीमागे आई बघू शकता नाचणे सडतायत, तर त्यांना मदत करतात मिस्टर देखील. तर आता मी पण थोडी मदत करते. चल किती अजून किती घे सगळं रोशन कसा करतो त्यांच्यात जोर आहे. जागोदर काही गेला या शबाश बाई जिल्ली तिथं जो दमला दमायच होता, हा दमायला होता. मग मी कसा करतो होय, नेहमी कधी पण आई जेव्हा नाचणी चढायला घेतात तेव्हा मिस्टर मदत करतात. नशीब कोणतरी काहीतरी बोललं हा? एकच घरात काम करत असाल हे पण आहे. गंप्याला खोटा वाटेल हा. काय करतो मी काम आईला विचार. नाही आजच करते तो. काय काय म्हणतो आजच काय करतो घरात जवळ असला की तो नेहमीच लागतो सोडाय. म्हणजे माझ्या आवडीचं काम आहे, मी करतो पूर्वीपासून. बाकी कुठले काम नाही करत. एकच हा काम करत नवी हा. बाकी कुठलीच कामं नाही करत, फक्त एकच काम करतो फक्त. आता म्हणेल ही हा भाकऱ्या पाहिजेत ना खायला. घ्या गणपती चहा घ्या. ऐका लवकर जेवा, थंड होईल. आई अजून किती आहे तुमचा? काय आहे त्याचं वेळ लागेल. वेळ लागेल अजून 2-3 परत हे चढायचं आहेत परत. मग मी काजूच्या बागेत जा. जा मी येणार आहे तिकडं, हा पण ते तुम्हीच वेळ होईल दुसरं मी झालं माझं तर येणार आहे. ठीक आहे चालेल. मग मी जाऊ आधी. जा. हा आजी येते. बाय कसा बघून या करू.
तर आता इकडे बघू शकता मस्तपैकी छानसा असा मोहर आलाय. आणि आता इकडे आधी आई आल्यात, आई पण आल्यात. आणि आता इकडे छोटे छोटे थोडी थोडी बघा फकं पडली आहेत छोटी छोटी. आणि त्याच्यापेक्षा पण मोठे काजू थोडे थोडे लागले आहेत. हे बघा कोवळे आहेत थोडे असे आपले काजू छोटे छोटे. डोक्यावर बरोबर डोक्यावर दिसले काय? हा बघा हे केवढे मोठे काजू झालेत आता. आई त्या दिवशी काजू आणलेले ते आपल्याकडे, त्या दिवशी टपोरे टपोरे काजू कुठून आणलेले? ते वरच्या बागेत ना. तर वरची बाग म्हणजे तिकडे वरती, आणि ही आता रस्त्याच्या बाजूची म्हणून खालची बाग. तर अशी आपली ही एवढी मोठी अशी वरची बाग आणि खालची बाग असे 2 पार्ट पडतात. आता छोटे छोटे काजू लागले आहेत. आणि आता तिकडे बघू शकता तुम्ही की वय आहे, तर ती वय आता इथनं दिसणार नाही आतून चांगली, बाहेरून चांगली दिसेल. तर बाहेरून कशी वय केलेली आहे ती दाखवते. तर आता मी आले बागेच्या बाहेर. तर ही जी समोर तुम्ही बघताय ती वय आहे. वय म्हणजे काय थोडक्यात तर बागेला असलेलं एक काटेरी कुंपण. हे जे कुंपण आहे ते करवंदाचं झाड असतं, म्हणजे करवंदाची झाडी, त्या झाडीपासून बनवलेलं कुंपण आहे. त्याच्यामध्ये बघा कुंपण केल्यामुळे ह्याच्यामध्ये आतमध्ये जनावर पण जाऊ नाही शकत. तर असं हे कुंपण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. काजूची बाग असू द्या किंवा आंब्याची बाग असू द्या, मेहनती घ्यावीच लागते. काजूचे झाड लावण्यापासून ते ती मोठी होईपर्यंत, पीक घेईपर्यंत खूप त्याला कष्ट लागतात. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि वरच्या बागेत जाऊया. वय करायच्या आधी बायकांनी मस्तपैकी बाग साफ केलेली, तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलातच असाल. तर आता मस्त वावरायला पण काय प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे मधी मधी अडथळा येत नाही. त्यामुळे आपण काजीमध्ये कसं पण जाऊ शकतो खाली, काजूच्या झाडाखाली, आणि काजू देखील निवडू शकतो. तर आता साफ केलेलं थोडंफार खालच्या साईडला आहे. आता इकडे वरती जाऊया, काजू किती झालेत ते बघूया. तर एवढा गड चढायला खूप दम पण लागतो. आणि आई पण आलेल्या, कारण भारा होता, तो आईंना भारा उचलला. आता आई गेल्यात खाली. तर वरती बघूया थोडंफार काजू लागले आहेत काय. तर आता इकडे बघू शकता मस्तपैकी घडाघडाने मस्त लागले आहेत काजू. आणि मोठे देखील आहेत. मी म्हणतो ते छोटे छोटेच आहेत, पण हे खूप मोठे मोठे देखील आहेत. तर मंडळी असे हे आपले काजू, ज्याच्यावर रासायनिक पद्धतीने कोणतीही फवारणी केलेली नाही, तर असे नैसर्गिकरित्याच झालेले आहेत असे टपोरे टपोरे काजू. पण आता हा काजू जो ओला काजू आहे तो पूर्णपणे म्हणजे सुका काजू होण्यासाठी थोडा टाईम जाईल, थोडे दिवस जातील, म्हणजे मार्चपर्यंत तरी नक्कीच होईल हा काजू. आणि आता हा काजू माझ्या हातातला बघून तुम्हाला असं वाटत असेल की ओला काजू आहे, तर ओल्या काजूची भाजी देखील तुम्हाला खाईन अशी वाटत असेल, तर तुम्ही मला ओल्या काजूंचे मेसेज देखील येत होते आणि आता कमेंट देखील येतील की आम्हाला ओले काजू भेटतील का. तर आधीच सांगते, ओल्या काजूंची ऑर्डर तर मी घेऊ नाही शकत, कारण ह्या ओल्या काजूंमध्ये खूप झंझटी असतात, त्या मी करू नाही शकत. आणि
दुसरी गोष्ट अशी की हे ओले काजू तुमच्यापर्यंत फ्रेश कसे पोहोचवता येतील यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल आणि एवढी मेहनत म्हणजे त्याच्यावर मला अभ्यास देखील करावा लागेल की काय करून तुमच्यापर्यंत फ्रेश काजू कसा पोहोचवता येईल. ठीक आहे, ओला काजू तर नाही मी पोहोचवू शकत, पण सुका काजू नक्कीच तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि आता तुमची ऑर्डर बुक करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि आपली ऑर्डर बुक करू शकता. तर चला आता घरी लवकर जाऊया, कारण घरी आजी एकट्याच आहेत, कारण आम्ही सर्व इकडे आलो. चला आता कंटा पण आलाय, चल. हा, तर मिस्टर येत नव्हते, तर मिस्टरांना कसं असं सांगून आणलंय व्हिडिओ करण्यासाठी चला म्हणून. तर खूप आठवड्याने सुट्टी भेटते, बिचारे थकून येतात तिकडनं पण, तर त्यांना आज आणलंय. मिस्टर बरं वाटतं ना होय, होय, एक बरं दिवस वाटतं. इकडे येऊन? चला तर जाऊया. आणि एकदा काय मोबाईल हातात घेतला काय मला रडवतात, कारण शूट करायला एकदा घेतलं काय मला मग थांबवतच नाही, कंटिन्यू असे टेक घे तसे टेक घे करून सोडत नाहीत. मग ठीक आहे, आता आजचा व्हिडिओ मग इथेच थांबूया. हम्म. ठीक आहे, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोहिज लाईफचा 29वा ब्लॉग. आता भेटूया 30व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.